श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथा अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सत्यनारायणाय नमः. निमिषारण्यात प्राचीन काळी जमली होती ऋषी मंडळी. सुतपुराणी कासते वेळी प्रश्न केला सर्वांनी. मनोकामना पूर्ण व्हावी, पूजा कोणती करावी, सोपी वाट दाखवावी मानवासी मुनवर्या. लक्ष्मीपती श्री विष्णूला हाच प्रश्न नारदाने केला. भगवान सांगते नारदाला तीच कथा ऐकावी. परोपकारी नारद मुनी फिरून आले त्रिभुवनी. मृत्यूलोकी करुण कहाणी कळवळा ये नारदाला. केल्या कर्माचे फळ दुःखे भोगती सकळ. चिंता सगळी सर्व काळ समाधान कोठे दिसेना. अन्य वस्त्र पुरेसे नाही, संपत्ती सानी संतती नाही. खऱ्या सुखाची ओळख नाही, काय उपाय करावा. विचार मग्न नारद मुनी गेले वैकुंठात चालुनी. श्री विष्णूला मग पाहुनी स्तवन केले नारदाने. देवादिदेवा नारायणा सामर्थ्याना ही गणना. धावशी भक्तांच्या कल्याणा अवतरणा घेशी तू. ऐकून नारदाने स्तवन प्रसन्न झाले नारायण. काबा केलीसी आगमन आज इकडे सांग गे. नारदाने केले कथन मृत्यूलोकी दुःखी जन. सर्वांना सुख समाधान मिळविण्याचा उपाय सांगावा. दुःख संकटे सुटतील, संसार सुखाचे होतील, संतोषे जीवन जगतील, सोपा उपाय सांगावा. नारदा तुझी इच्छा छान, माया मोह दूर सारून सावध होतील सारे जन. ऐसी पूजा सांगतो. सत्यनारायण पूजा सांगावी, निर्मळ निष्ठा धरावी, दुःख संकटे दूर खटावी, समाधान सुख मिळेल. कैसे करावे व्रत साधन, तपशील सांगावा तो पूर्ण. फळ कोणास मिळाले जाण, सांगावे ते भगवंता. दुःख शोक भीती दूर, धन धान्य ही भरपूर, सौभाग्य संतती यश देणार, व्यापारात समृद्धी. या पूजेला मुहूर्त नाही, जातीपातीचे बंधन नाही, सानतोर हा भेदही नाही. कोणीही पूजा करावी, आप्त मंडळीस बोलवावे, प्रसाद भोजन ही द्यावे, धर्मनिष्ठ ब्राह्मणास दान द्यावे, प्रार्थना निष्ठेने करावी. केळी रवा साखर दूध तूप सव्वा प्रमाण समान माप, पुरेसा प्रसाद करावा, खूप आनंदाने वाटावा. सत्यनारायण कथा ऐकावी, पोथी गायनातही गावी, बहुता जनांना ऐकवावी. पुण्यपदरी पडेल मानव देहो जीव पावन, नर बनेल नारायण. परंतु सत्याची ती खून पटली नाही कोणासही. आहार विहार संसार यातच प्राणी गुंतला फार. मनुष्य जन्मी कोणते सार, ते सत्य कोणा कळेना. म्हणून सत्यनारायणाचे व्रत निष्ठापूर्वक भक्तियुक्त हे केल्याने समाधान प्राप्त. कलियुगात होईल की भूलोकी हाच एक उपाय सोका दुःख नाशक. सत्यनारायण सुखदायक पूजा करावी यथाशक्ती. स्कंदपुराणी रेवाखंड सत्यनारायण कथाखंड ऐकता घडतील पाखंड. प्रथमोध्याय गोडहा. श्री सत्यनारायण महाराज की जय. पुंडलिक वरदय खार विठ्ठल. श्री गणेशाय नमः. अध्याय दुसरा. आता एका सावधान. दुसरा अध्याय निरूपण. सानथोर श्रोते जन. सत्यनारायण कृपा. नारद हिंडले पृथ्वीवर, पूजेचा केला प्रसार. काशी क्षेत्र पवित्र फार, पहिली पूजा घडली तेथे. ब्राह्मण भिक्षा मागत फिरे, अन्नाविन रडती पोरे. जगण्यापेक्षा मरण बरे, संसार नकोसा जागला. एके दिवशी चमत्कार झाला, त्यास एक म्हातारा भेटला. जणू की देवच समोर आला. कथन सारे सांगितले, म्हातारा खोसनी बोलला. जेवढी भिक्षा मिळे आजला, त्यातच समाधान म्हणाला. वाटले का तुझ कधी, जास्त मिळवण्याची हाव, त्या हवेत गुंतला मारव. सुखाला मग कसला ठाव, समाधान घ्यायची सुख. सत्य सुखाची व्हावी जाण, सत्य हाच नारायण. त्या सत्याचे करावे पूजन, मन प्रसन्न करावे. सत्यनारायण पूजा भली, मनोभावी ती जर केली, चिंता दुःखे दूर पळाली, सार्थक होईल जन्माचे. मग त्या वृद्धाने ब्राह्मणाला पूजा विधी समजाविला. ब्राह्मण श्रद्धेने म्हणाला, करीन पूजा मनोभावे. चिंतनात मग रात्र गेली. दुसरे दिवशी भिक्षा आणली, समाधानाने सामग्री घेतली, पूजा केली निष्ठेने. प्रसन्नतेचा प्रभाव थोर, सहजची कामे पडती पार. उद्योग हेच लक्ष्मीची घर, ब्राह्मण सुखी जागला. समाधान सुख घरात, प्रतिष्ठा लाभली समाजात. दर महिन्याला पूजा करीत सत्यनारायण कृपा झाली. अशीच एकदा भर दुपारी पूजा करीत होती स्वारी. मोळी विक्या एकदारी, तहानलेला आला हो. मुळी ठेवणी दारात, पाणी पिण्यास घरात. आला तर झाला जगित, पुष्प पूजा ही कसली. अहो हा सत्यनारायण, या पूजेचे फळ महान. करीतसे इच्छा पूर्ण,
तू ही पूजा कर बाबा. आहे मित्र जातीहीन पूजा कैशी होईल पावन. ब्राह्मण बोले मग हसून जातीचे बंधन नाही बा. आत्मा हाच परमेश्वर भेदभाव करावा दूर. जीव शिव एक विचारा नारायण तोची सत्य. यथाशक्ती मनोभावे सत्यनारायण व्रत करावे. प्रत्येकाने पावन व्हावे ऐसे महात्म्य पूजेचे. मुळी विक्यास आनंद झाला. पूजेचा निश्चय केला. विधी समजावून घेतला. पाणी प्रसाद स्वीकारी. डोईवर मुळीची मनात चिंतन. म्हणे ही मुळीच नारायण. देतो तोच देवजान. हीच माझी विठाई. मग त्या मुळीने कृपा केली. दुप्पट किंमत मिळविली. यथाशक्ती सामग्री आणली. पूजा केली भक्तीने. निष्ठावान ब्राह्मणाकडून पूजा घेतली सांगून. सगळे सोरे आप्तजन संतुष्ट केले प्रसादाने. त्या पूजेच्या प्रभावाने मूळ विक्यास समाधानाने. संतती संपत्ती समानाने सुखी संसार जागला. स्कंदपुराणी रेवाखंड सत्यनारायण कथाखंड ऐकता हरतील बाखंड. द्वितीयोध्याय गोडा. श्री सत्यनारायण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. श्री गणेशाय नमः. सत्यनारायण कथा अध्याय 3. अध्याय 3 सुरू झाला. मूळ पोथीत सांगितला. एक एक प्रसंग त्यातला विचार घेण्यासारखा. उल्कामुख राजा गुणी भद्रशिला सुस्वरूप राणी सत्यनारायण व्रत पूजनी मग्न होते नदीकाठी. त्या पूजेचा थाट पाहुनी नौका नदीत नांगरुनी. साधू नावाचा एक वाणी राजास विचारू लागला. कोणती पूजा व्रत कोणते याचे फळ काय मिळत सांगावे मज विस्तारित. कृपा करावी राजेंद्रा. अरे हा सत्यनारायण पूजेने होतो प्रसन्न. पुत्र प्राप्ती मापदन मनोकामना पुरवितो. वाणी बोले पुत्र नाही घरी पाळणा हल्ला नाही. या पूजेच्या योगे काही फळ एखादे मिळ माझ. मग राजाने विधी सांगून सत्य कोणता नारायण त्यास कैसे करावे प्रसन्न. साधुवाण्याला समजाविले. पती पत्नी एक भावे सत्यदेवा शरण जावे. आत्मरूपी पूजा विधी ऐकून साधुवाण्याने घरी जाऊन लीलावधी प्रसाद घे देऊन पूजा संकल्प सोडिला. एकचित्त शरीर मन पती खाच नारायण. लीलावती सेवा करून गर्भिणी ती जागली. 9 मास भार सोसून प्रसूत झाली कन्यारत्न. सत्यदेवाने दिले दान चंद्रकला अवतरली. कलावती नाव ठेविले. कोड कौतुक भारी केले. पूजेचे मग आठवले. संकल्प केला होता तो. एके दिवशी लीलावतीने पतीस पुषले प्रेमाने. सत्यनारायणा प्रसादाने संतती लाभ झाला. आता ती पूजा करावी. आप्तमंडळी बोलवावी. कथा गायनात ऐकवावी. प्रसाद द्यावा सर्वांना. पत्नीचे बोलणे टाळून साधू बोले मग हसून. फळ मिळाले कन्यारत्न. सत्यनारायण लीला ही जपून ठेव वाढवावी. 18 वर्षे घालवावी. लीनपणे मगर पावी. लक्ष्मी ही जावयाची. आता एक माझा विचार. लग्न कलावतीचे होणार. त्यावेळी आप्त जमणार. शोभा येईल पूजेला. भरवसा पत्नीला देऊन व्यापारासाठी गेला निघून. कलावती कन्या वाढून लग्नाला योग्य जागली. मग उत्तम वर शोधून थाटाने केले कन्यादान. परंतु त्या गडबडीत भान राहिले नाही पूजेचे. वचन विसरला साधू आणि अनेक वेळा पूजा टाळूनी. दूरदेशी व्यापारा लागुनी जावयास तो गेला तो. रत्न समुद्रकाठी रत्नासारपुरी चंद्रकेतू राजाची नगरी. साधू वाण्याचे दुकान भारी. धंदा जोरात चालला. प्रतिज्ञेपासून झाला भ्रष्ट म्हणून त्याला भारी कष्ट. सत्यनारायण झाले रुष्ट. दुःख प्राप्तीचा शाप दिला. एके दिवशी अकस्मात चंद्रकेतूच्या खजिन्यात चोरी घडली अघटित. धन लुटले चोरांनी. चोरीचे ते सारे धन साधू वाण्याच्या घरात टाकून चोर गेले अदृश्य होऊन. राजदूत ते धावले. मुद्देमाला सह पकडले. साधू आणि जावई जखडले. राजदूतांनी उभे केले राजासमोर दोघांना. सत्यमायेचा चमत्कार राजाला कसला विचार. तुरुंगात टाकले डोंगरावर साधू आणि जावयाला. अहो आम्ही चोर नाही ओरडत होते दोघेही. परंतु त्यांचे बोलणे काही कोणी मनावर घेईना. साधू वाण्याची दुकान संपत्ती राजाने धाडली जप्ती. खजिन्यात गेली ती भरती. काय होते कसे झाले. तिकडे साधू वाण्याच्या घरी भांड्या कुंड्यांसह झाली चोरी. खरूज नाही ते व्याधी शरीरी. दोघींनाही दिनदशा. अन्न नाही वस्त्र नाही पोटासाठी दिशा नाही. दारोदार दोघींनाही फिरणे प्राप्त झाले. एके दिवशी कलावती भिक्षेसाठी गेली होती. सत्यनारायण पूजा करीती. तेथे रमली पाहुणे. नवीन जोडपे लग्न झालेले. पूजे शेजारी बैसलेले. ऐसे नाही अद्याप घडले. आपल्या लग्नापासून विचार कलावतीने केला. वेळ किती निघून गेला भान नाही राहिले तिला. रात्र झाली घरी जाण्या. घरी येताच कलावती कळवळून विचारे लीलावती.
होतीस कुठे वेळ किती काय तुझ्या मनात घे. मुली तू आहेस तरुण आपली दशा हिंदीन फायदा घेतील दुष्टजन. चिन्नी नाही चांगले आईस बोले कलावती. सत्यनारायण पूजा होती ऐकली पोथी घेतली आरती. प्रसाद आणला तुझ नाही सत्यनारायण प्रसाद पाहून पूजेची झाली आठवण. केली नाही पूजा अजून म्हणून सत्यदेव कोपला. पती जाई तुरुंगात आपणावरी संकट येत. आता तरी यथाशक्तीत पूजा केली पाहिजे. रात्र गेली तळमळीत सकाळी होऊन शुचिरभूत. पाटावर सुपारी मांडित पूजा केली मनभावे. हात जोडून केली प्रार्थना क्षमा करुणी नारायणा. अपराध झाले आमचे नाना आता दुःखे दूर करा. मग प्रभू झाले प्रसन्न चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन. दोन्ही वाण्यास द्यावे सोडून आज्ञा केली राजाला. जावयानी साधुवानी सुटका दोघांची करुणी. दुप्पट संपत्ती देवाने निरोप दिला राजाने. राजाला नमस्कार करून साधुवानी निघाला तेथून. नौका नदीत लोटून जावायचा घरी चालला. साधुवाण्याच्या ही कथा संपली नाही सर्वथा. चौथा अध्याय ऐकता श्रोते समाधान पावतील. कंदपुराणी रेवाखंड सत्यनारायण कथाखंड ऐकता हरतील पाखंड. तृतीय अध्याय गोड. श्री सत्यनारायण महाराज की जय. श्री गणेशांनो सत्यनारायण पूजा आणि कथा अध्याय 4. आता ऐकावा अध्याय 4. साधुवाण्याची चालू कथा. राजधानी सोडून सर्वथा नौका निघाल्या गावाकडे. दूर अंतरावर जाऊन नौका नदीत थांबवून स्नान आणि भोजन करण्यासाठी उतरले. तुरुंगातून झाली सुटका. दुप्पट मिळाला होता पैका. साधू आणि सांगे लोका अन्याय होता राजाचा. सत्यदेवाच्या मनात आले संन्यासाचे रूप घेतले. सहज वाण्यास विचारले माल कोणता नौकेत. कोण बरे हा संन्यासी कशाच करतो हा चौकशी. सोडून रामेश्वर काशी येथे कशाला उपटला. भिक्षा नाही हा मागत चोरी नाही हा वाटत. खुलेपणाने विचारित नौकेत माल कोणता. साधू आणि मग हसून संन्यासाची थट्टा करून बोले वेली पत्रावळी भरून नौके माझी टेविल्या. बोलणे तुझे खरे हो वेली पत्रावळी राखो. नौका तुझी भरून जावो थोडी किमतीच्या मालाने. संन्यासी तथास्तु बोलून थोड्या अंतरावर जाऊन समुद्र गाठली थान मांडून. माझ्या पाहत राहिला. स्नान भोजन झाल्यावर साधू चढला नौकेवर. पाहतो तर चमत्कार हलकी नौका तरंगे. हाय नशिबा काय झाले धनधान्य माझे कोठे गेले. पत्रावळीचे गठ्ठे दिसले. मूर्छित पडला साधू आणि जावयाने सावध केले. तुमचे बोलणे तुम्हास बोले संन्यासाच खोटे सांगितले. त्याचा झाला परिणाम सज्जनांची ऐशी कुचेष्टा. भलत्या वेळी भलती तट्टा त्यामुळे ही हाल अपेष्टा. कुचळपणा कशाला आता सांगतो तैसे करा. संन्यासाचे पाय धरा वृत्तांत सांगावा तो खरा. सत्यदेवा शरण जावे जावयाचा उपदेश ऐकून. साधू आणि शुद्धीवर येऊन संन्यासी बसला तेथे जाऊन क्षमा मागू लागला. संन्यासी खो खो हसला दंडू भारुनी म्हणाला आता घरीशी दुःख कशाला. वचन भ्रष्ट्या थापाड्या पत्नी स्थाप मारली. सत्यनारायण पूजा टाळली त्यामुळे संकटे भोगली. अजून तरी जागा हो. संन्यासाने कान उपडले. साधुवाण्याचे डोळे उघडले. झाले गेले सारे आठवले. सत्यपूजा करीन म्हणे देवा अपराध केला. मायेमुळे भ्रम झाला. लीला कळेना देवादिकाला. मी तर मूर्ख संसारी आता भ्रांती दूर झाली. सत्याची मज ओळख पडली. शरणागताची तुम्हीच वाली. कृपा कराई भक्तावर. सत्यनारायण पूजा करीना निष्ठापूर्वक कथा गायना. आनंदाने प्रसाद भोजन देईन गावी गेल्यावर. तथास्तु म्हणे संन्यासी. आशीर्वाद दिला संतोषी. साधुवाण्याला खुशी झाली. नमस्कार केले नारायणा. संन्यासी तो गुप्त झाला. साधू नौकेवरी गेला. धनधान्याचा ठेवा दिसला. पाहिला होता तैसा घे. मग सत्यनारायण पूजा करून नौका पुढे हा करून गाव जवळ आले म्हणून दूताच घरी पाठविले. दूत म्हणे लीलावतीला मालक आले हो नदीला. दोघेही चला भेटीला. सत्यदेवाने कृपा केली. कैदेमधून झाली सुटका. संपत्तीने भरली नौका. टळला आता सारा धोका. आनंदाने भेट घ्यावी लीलावतीला हर्ष झाला. सत्यनारायण देव पावला. पती भेटीचा योग आला. मनोकामना पुरविली. पाटावर सुपारी मांडून पूजिला मग सत्यनारायण. कन्या लीलावतीस पाहुणा माता म्हणाली लीलावती मुली तुही पूजा करून आनंदाने प्रसाद घेऊन नदी काठी चालून पिता पतीच्या भेटीला. आई पुढे गेल्यावरी कलावती होय बावरी. पती भेटूचा तोर भारी. होता वेळ जागली मग पूजा ती कसली. अक्षता फुले फेकिली. पती दर्शनाला निघाली. प्रसाद नाही घेतला. कलावती गेली नदीवर. तेथे झाला चमत्कार. नौका फिरली गरगर. जावे नदीत बुडाला. एकाएकी झाला घात. दुःख करती लोक समस्त. कलावती आक्रांत करीता बेटपतीजी का नाही. नावाड्यांनी शोध घेतला. परीन कोठे ठाव लागला.
कोणता तरी देव गोपाला अंत कोणाला लागेना. कलावती पडली भूमीवर सती जाण्याचा विचार. कन्येचे दुःख निवार माता पिता हळहळले. लीलावती म्हणे ओरडून आत्ताच पूजिला सत्यनारायण. दुःखाचा हा डोंगर कोठून कोसळला हो मजवारी. आकाशाकडे हात जोडून साधू बोले कळवळून सत्यनारायण व्हावा प्रसन्न. जावे सुखरूप भेटावा. जावे भेटला तर माझा तेथेच करीन मी पूजा. सत्यनारायण प्रभू राजा मनोकामना पुरवेला. ऐकून ती आर्त प्रार्थना करुणा आली नारायण. आकाशवाणी गंभीर गर्जना ऐकू आली सर्वांना. कलावतीला पाठवा घरी प्रसाद घेऊन ये माघारी. पती भेटेल मग लवकरे आनंदी आनंद होईल. कलावती मग घरी जाऊन श्रद्धापूर्वक प्रसाद घेऊन नदीवर आली परदून. चमत्कार तेव्हा जागला जशी होती नाव बुडाली तशीच अलगत वरती आली. कावई कन्या मग भेटली आनंदी आनंद जागला. पुढे पौर्णिमा संक्रांतीला धर्मा करतसे पूजेला. यलोकी सुखावला अंती मोक्ष पावला तो. स्कंदपुराणी रेवाखंड सत्यनारायण कथाखंड ऐकता हटतील पाखंड. चतुर्थाध्याय गोडा. श्री सत्यनारायण भगवान की जय. श्री सत्यनारायण कथा अध्याय 5. आता अध्याय 5. लहानशी कथा ऐकावा बोध तिचा मनी ठसावा. महिमा सत्य प्रसादाचा. अंगध्वज राजा भारतात सतत पाहत प्रजा येत. एके दिवशी अरण्यात शिकारीस गेला तो. वन्य प्राण्यांची शिकार गेली. स्वारी मग थकली दमली. विश्रांती घेत वडाखाली राजा स्वस्त बैसला. गुराखी गोपाळ मुले जमली. सत्यनारायण पूजा केली. रान गर्दले गर्दी झाली. जय जयकार प्रभूचा. कसली पूजा करतात मोकाट मुले नाचतात. राजा चोळून या हात 63 पाहित त्यांच्याकडे. मुले पाठी राजा आला सत्यनारायण पूजेला. धीटपणे बुक्का लाविला प्रसाद ठेवला राजा पुढे. राजाला मग राग आला बुक्का कपाळीचा पुसला. प्रसाद ही फेकून दिला. कसला हा पोरखळला. शिपायास आज्ञा केली पूजा मोडून टाकली. मुले सारी हकलून दिली. राजाने ते ऐटीत विश्रांती घेऊन राजा उठला. राजधानीकडे राजा गेला. प्रधान धापा टाकीत आला. घात झाला महाराज. शत्रूने घोस्वारी केली. जाळपोळ दंगल झाली. धनधान्याची कोठारे लुटली. राजपुत्र ही संकटात. राजाने मग विचार केला प्रसाद आपण फेकून दिला. त्याचे प्रायश्चित्त आपणाला सत्यदेवाने दिले की. मग तो राजा परत फिरला. फिरून अरण्यात गेला. जमुनी गोपाळ मेळा. सत्यनारायण पूजा केली. तीर्थ घेऊ प्रसाद घेऊनी मनोभावी प्रार्थना करुनी वारंवार क्षमा मागुनी संकट दूर करी म्हणे. तिकडे गावात एकी झाली. घरोघरी माणसे उठली. शत्रूची त्या दैन्य झाली. एकीचे बळ दाखविले. सत्यनारायण कृपा झाली. साऱ्यांना सद्बुद्धी आली. पुत्र धन प्रसादाचे कल्याण झाले सर्वांचे. आयुष्य सुखी राजाचे अंती सत्यलोकी प्रयाण. सत्यपूजा कलियुगात निष्ठेने जे जे करतील भक्त पूर्वतील सारे मुनीचे हेतू. कथा ऐकता पुण्य मिळे. सत्यनारायण प्रसादाने संतती संपत्ती प्राप्त होणे. वाढेल सौभाग्याचे लेणे. इच्छित वर मिळेल की. दरिद्री होतील श्रीमंत. भीतीपासून होतील मुक्त. सुटका होईल बंधनात. सत्यनारायण कृपा. चांगली इच्छा मनी धरावी. निष्ठेने पूजा करावी. शंका कुशंका सोडावी. भाव तेथे देव देतो. सर्व सुखाच्या हो अंधी. स्वर्ग वैकुंठाची प्राप्ती. हरतील पापे होईल क्रांती. समाधान शांती मिळेल. कोणी ईश कोणी काल कोणी सत्यदेव म्हणाल. आत्मस्वरूपी जर पाहाल सत्यनारायण दूर नाही. कथई ऐकता गाता ओदी छंदात वाचिता. हटतील विघ्ने आणि चिंता. कलियुगात सोपा उपाय हा. 5 अध्यायातील कथा मर्म जाणून घ्या सर्वथा. बोध घेता सरतील व्यथा. सत्यनारायण पालतो मूळ पोथी संस्कृत भाषेत. ओवी रूपेने मराठीत. निर्मळ गुरुजी रचना करिता. सुरस कथा सर्वांसाठी. स्कंदपुराणी रेवाखंड सत्यनारायण कथाखंड ऐकता करतील पाखंड. पंचमोध्याय गोडा. श्री सत्यनारायण भगवान की जय.